मनसे चित्रपट सेनेचं करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन बाहेरचं निषेध आंदोलन केलं जाणार आहे। पाकिस्तानी कलाकार फवाद खानची भूमिका असलेला ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यासाठी हे आंदोलन होणार आहे। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, काय भूमिका घेतली आहे मनसेनं? या प्रकरणामध्ये आधीच मनसेकडनं स्पष्ट करण्यात आलं होतं की या चित्रपटाला रिलीज होऊ देणार नाही, कारण ह्यामध्ये फवाद खान आणि अब्बास नावाचे दोन जे पाकिस्तानी कलाकार आहेत ते काम करतात आणि याचंच निवेदन देण्यासाठी धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये करण जोहर यांना भेटण्यासाठी किंवा त्यांचा निषेध करण्यासाठी एक पत्र देण्यासाठी मनसेचे हे सर्व कार्यकर्ते आणि नेते पोहोचले होते। त्यावेळेस पोलीस बंदोबस्तही तिथे होता आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार तिथं भेट झाली नाही आणि त्यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि आत जाण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मुंबई पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्यांच्यावर मुंबई पोलीस कारवाई करण्यात आहे। आणि इथं आपण पाहू शकतो पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत नवाज शरीफ यांचा झेंडाही, त्यांचा फोटोही जाळण्यात आला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना तिथं घोषणाबाजी केली पाकिस्तान विरुद्ध आणि इथं घोषणाबाजी आणि ह्या आंदोलन अशा प्रकारचं त्यांच्या कार्यालयात जाण्याचा हा प्रयत्न असल्यामुळे पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलेला आहे। मनसे तिथं पत्र देण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी पोहोचलं होतं, ते निवेदन देण्यात आलं आहे, तिथं ते स्वीकारण्यात आलं अशी माहिती मिळाली आहे आणि त्यानंतर घोषणाबाजी सुरू झाली आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि यासाठी या सर्वांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। गणेश, धन्यवाद ताजी माहिती जाणून घेतल्याबद्दल।